नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया आंबट गोड तिखट लोणचं। ह्या लोणच्याला खूप नाव आहे। याला लोणजी पण म्हटलं जातं आणि आंब्याच्या कैरीची भाजी पण म्हटलं जातं। इथे मी खूप छान ताजी कैरी घेतलेली आहे। ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी इथे कैरी धुवून घेतलेली आहे। ती आता आपण शिलून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला कैरीची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे। इथे आपण बघू शकता, अशा प्रकारे मी ही साल काढून घेतलेली आहे। आता आपण त्याला कट करून त्यामधली कोय काढून घेणार आहे। अशा पद्धतीने मी सर्व कोय काढून घेतलेली आहे। आता आपल्या चाकूच्या सहाऱ्याने आपल्याला 3 प्रकारे कट मारून लांबसर आपल्याला कापून घ्यायची आहे। सर्व कैरी मी अशा प्रकारे चिरून घेत आहे। अशा पद्धतीने मी हे लांब कैरी चिरून घेतलेली आहे। चला तर आपण आता गॅसवर कढई ठेवूया। त्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली आहे। मोहरी छानपैकी तडतडत आहे। त्यानंतर मी जिरे घातलेले आहे। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकल्यानंतर आपली फोडणी छान तयार झालेली आहे। आता आपण एक मोठा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर मी थोडासा गूळ घातलेला आहे। गूळ घातल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्याला छानपैकी मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये कट केलेली कैरी आहे ती आपण त्यामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने मी कैरी त्यामध्ये टाकलेली आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी अजून घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। कैरी छानपैकी शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे। त्यानंतर आता आपण कमी गॅसवर 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे। 5 मिनिटं आपले झालेले आहे। त्यानंतर आपण झाकण काढून बघूया। इथे झाकण काढून बघितलेलं आहे। इथे छानपैकी आपली लोणची तयार झालेली आहे। इथे आपण बघू शकता आपलं आंबट गोड तिखट लोणचं छानपैकी तयार झालेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते। लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।